सन्माननीय रामजी कदम आमदार, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, पोलीस भिजणार वाटतं, उपस्थित सर्व दहीहंडीच्या निमित्ताने जमलेले बंधू भगिनीनो, माताओं आणि छोटे बालक मित्र, मी राम कदम यांनी मला फोन केला उद्या आपण दहीहंडीला यावं, पण मी आज 5-6 दहीहंडीचं आमंत्रण स्वीकारून सिंधुदुर्गासाठी विमान पकडून जाणार होतो. रामाचा फोन आल्यानंतर पुढे कसं जायचं, आणि म्हणून मी तुमच्या समोर आहे. राम कदम आमचा उत्साही लोकप्रतिनिधी आहे, उत्साही. त्यांनी जे आता उपक्रम सांगितले ते या देशातला कुठलाही मी ते उपक्रम राबवू शकलो नाही, अंमल करू शकलो नाही. हे सगळे उपक्रम जनतेसाठी आवश्यक आहेत आणि जनतेने त्याचा लाभ घ्यावा म्हणून त्याने आयोजन केलं आहे. दहीहंडीच्या माध्यमातूनही तो अनेक उपक्रम राबवत. हा सण आहे, पण सणातून जन कल्याण, लोक प्रबोधन करणं हे आपलं कर्तव्य समजून ते करतायत. मी त्यांचं अभिनंदन करीन, खूप खूप धन्यवाद देतोय. आणि मी त्यांना एवढंच सांगेन, आपण काशीला नेता, अयोध्येला नेता, आल्यानंतर ते लोक काय करतात त्याचा आढावा काहीतरी घ्या ना. आउटपुट काय, एवढी यात्रा झाली, एवढं लोक दर्शन घेतलं, त्या देवाचे जे गुणधर्म आहेत किती जणांनी आत्मसात केले याचा आढावा तरी घेतला पाहिजे ना. नाही तर आपण देवाकडे जातो, नमस्कार, मला असं असं आहे, संकट आहे, हे अमुक आहे, कर, सगळं देवाला सोडतो आणि इथे येतो. पण परत काय घेऊन आलो, त्यात लोकहित किती, लोककल्याण किती, किती लोकांचं कल्याण करू शकलो, हा भाग माझ्यासाठी नवीन नाही आहे. मग इथल्या लोकांचं जीवनमान सुधारावं, दरडोई उत्पन्न वाढावं, देशाचं GDP वाढावा. आणि माननीय पंतप्रधान म्हणतायत ना की आणि 3 वर्षांनी भारत विकसित देश म्हणून जगाच्या अर्थव्यवस्थेत 3ऱ्या क्रमांकाचा होईल. अमेरिका, चायना आणि भारत. मग त्यासाठी इथल्या लोकांनी देवदर्शनाबरोबर जी मुलं शिकतायत त्यांना औद्योगिक मार्गदर्शन केलं पाहिजे. शिकत असताना त्यांनी कुठल्या क्षेत्रात जावं, इंजिनियर का व्हावं, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात का जावं, या विषयाचं प्रबोधनी क्लासच्या रूपाने आपल्या संस्थेतर्फे चालू करा. 5 वर्षाने आम्ही आलो तर 5 वर्षात यात्रेनंतर हे मिळवलं हे सांगता यायला पाहिजे. असं काम आपण कराल. आपल्यात फार अतिशय उत्साह आहे. या उत्साहाचा फायदा दर्शनाबरोबर प्रगतीत व्हावा, लोकांच्या उत्पन्नात व्हावा, राहणीमानात व्हावा. आनंदाने घाटकोपरचे लोक जगतायत. या मुंबईतील सबळ माणसं कुठे आहेत, धार्मिक लोक कुठे आहेत, राम कदम याच्या आमदारकीच्या विभागात आहेत असं लोकांनी सांगण्याजोगं ते काम करतील. आपण साथ करा. लोकसभेला या मतदारसंघात मतदान बरोबर पडलं नाही. राम त्याच्या अगोदरपासून दर्शन घडून येतोय, दर्शनाचा लाभ झाला नाही. दुसरा दर्शनाचा लाभ घेऊन मतदान दुसऱ्यांनी घेतलं आणि जिंकले. हे होता कामा नये. देव आपल्या सर्व संस्कृतीमध्ये देवानी सच्चाई, प्रामाणिकपणा शिकवला. त्याचा प्रत्यय त्या सर्व जाती धर्माचे लोक दाखवून देतील. आमच्या राम कदम साहेबांना असंच वरील पदापर्यंत लोकहितासाठी पाठवावं. इथे एक फोटो आहे, देव माणूस जर इथे येऊन गेला असेल तर आमचा राम नक्कीच वरच्या उंचीवर प्रगती करेल. याला मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.